ही पाककलामध्ये आज आपण बनवतोय साबुदाणा खिचडी. अगदी एक-एक दाणा मोकळा आणि मस्त सळसळीत, फळफळीत अशी ही खिचडी आपली तयार झालेली आहे. जराही चिकट झालेली नाहीये. तर पटकन सुरुवात करूया. इथे एका बोलमध्ये मी 1 कप साबुदाणा घेतलेला आहे. तो आता 2 ते 3 वेळा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. साबुदाण्यामध्ये स्टार्चचं प्रमाण खूप असतं, त्यामुळे हा छान असा 3 वेळा धुवून घ्यायचा, म्हणजे खिचडी आपली चिकट होणार नाही. तर इथे आम्ही हा धुवून घेतलेला आहे 3 वेळा आणि आता ज्या कपने साबुदाणा मोजून घेतलेला त्याच कपने इथे 1 कप पाणी घेतलेलं आहे. परफेक्ट प्रमाण आहे हे. साबुदाण्याच्या किंचित वर येईल इतपतच पाणी घालायचं, नाहीतर आपली खिचडी चिकट होऊ शकते. आता यावर झाकण ठेवून हे रात्रभर किंवा 4 ते 5 तास साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे. तर मी इथे रात्रभर साबुदाणे भिजवून घेतलेले आहेत. मोकळे करून घेते आणि अगदी मस्त असा साबुदाणा आपला भिजला गेलेला आहे. त्याचबरोबर मी इथे 5 हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतल्यात आणि एक मीडियम साईजचा बटाटा काचऱ्या करून घेतलेल्या आहेत. आता एका कढईमध्ये 4 चमचे तूप घेतलेला आहे. जो पोहे खाण्याचा चमचा असतो तो. तूप गरम झालं की यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं. जिरं फुललं की लगेचच यावर मिरच्या घालायच्या. मिनिटभरासाठी मिरच्या परतवून घ्यायच्या आणि मग यामध्ये आपल्या बटाट्याच्या काचऱ्या घालायच्या आहेत आपल्याला. आता बटाट्याच्या काचऱ्या देखील साधारण 2 मिनिटं तुपावर आधी छान परतवून घ्यायच्या आणि मग यावर झाकण ठेवून 5 मिनिटात या काचऱ्या आपल्या छान शिजून निघतात. कारण आपण काचऱ्या केलेल्या आहेत. जाड बटाटा ठेवला तर तो शिजणार नाही. इथे तुम्ही शिजलेला बटाटा देखील घेऊ शकता. आता यामध्ये आपले साबुदाणे जातील. तर जे साबुदाणे आपण भिजवले ते सगळे घालायचे. त्याचबरोबर इथे मी 1 चमचा ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे. आवर्जून घाला, याने खिचडी आपली छान मोकळी व्हायला मदत होते. मिक्स करून घेऊया. साबुदाणा साधारण 3 मिनिटभर आपल्याला इथे तुपावर छान आधी परतवून घ्यायचा आहे. त्याचबरोबर जो मोठा चमचा असतो भाजीचा आपला, त्या चमच्याने मी 2 चमचे इथे मी दाण्याचं कूट घेतलेला आहे. दाण्याचं कूट थोडंसं खरपूस भाजलेलं असावं, म्हणजे खिचडीला छान असा रंग येतो. चवीनुसार मीठ घातलंय इथे. मिक्स करून घेऊया. 3 मिनिटासाठी इथे मी छान अशी मिक्स करून घेतलेली आहे. आता आपल्याला याला एक वाफ काढायची आहे, पण त्याआधी एका बोलमध्ये मी पाणी घेतले आणि पाण्याचे हबके मारायचे आहेत आपल्याला. तर इथे 2 वेळा पाण्याचे हापके मारून लगेचच झाकण ठेवायचं. पुन्हा 2 मिनिटांनी झाकण काढून मिक्स करून घ्यायची खिचडी आणि हीच प्रोसिजर पुन्हा रिपीट करायची आहे. पुन्हा आता इथे मी 2 वेळा पाण्याचे हापके मारून लगेचच झाकण ठेवणार आहे आणि अशी ही इथे मी 3 वेळा ही प्रोसिजर रिपीट केलेली आहे. आणि तुम्ही आता बघू शकताय काय मस्त असा खिचडीला रंग आलाय आणि आपला एक-एक दाणा असा छान फुलून निघालेला आहे. वरनं थोडीशी कोथिंबीर घालते मी. तुम्ही उपवासाला नसेल खात तर स्किप केली तरीही चालेल. मिक्स करून घेऊयात आणि आता सर्व्ह करून घेते आणि खरंच खूपच चवीला भारी अशी ही खिचडी तयार झालेली आहे. तर या नवरात्रीमध्ये तुम्ही देखील करून पहा. खूप अप्रतिम ही खिचडी लागते. रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक यू.